चवदार चविष्टमध्ये आता घेऊया एक छोटासा ब्रेक, पण सँडविचच्या वेगवेगळ्या व्हरायटीज आपण पाहत राहणार आहोत, तेव्हा तुम्ही पाहत राहा एबीपी माझा. सँडविचचा मी जर तुम्हाला सांगितलं की एका आउटलेटचं हे नाव आहे, तर तुम्हाला नक्कीच असं वाटेल की हे इटालियन आहे किंवा कुठेतरी वेगळ्या पद्धतीचं असं हे हॉटेल आहे. पण जरी ह्याच्यामध्ये सँडविचचा ब्रेड हा नेहमीसारखाच असला तरी सुद्धा या ब्रेडला किंवा सँडविचला इंडियन जायका देणारं असं हे एक रेस्टॉरंट आहे. म्हणजे सँडविचचा याचा अर्थ सँडविच आणि पिझ्झा असा नाही आहे बरं का, याचा अर्थ आहे सँडविच आणि जायका. चला पाहूया. मी आता आली आहे विलेपार्ले ईस्टला सँडविचाच्या आउटलेट समोर. खरं तर मी इथे पहिल्यांदा आली आहे, पण मी याचं नाव खूप ऐकलं आहे आणि इथे काय काय मिळतं याची उत्सुकता मला जास्त आहे. त्यामुळे आज जाऊया, बघूया काय काय आहे. आणि भरपूर भूक लागलेली आहे, त्यामुळे भरपूर गोष्टींवर ताव आपल्याला मारायचा आहे. आज जाऊया. इथे मला 5 कॅटेगरी दिसत आहेत. त्या आहेत सँडविच, टोस्ट, ग्रिल, बाईट आणि सलाड. तर याच्यामध्ये ग्रिल सँडविच तर आपण नेहमीच खातो बाहेर, सो तो अवॉइड करून आपण बाकीचे सँडविचेस ऑर्डर करणार आहोत. यामध्ये सँडविचमध्ये मी मागवते वेजी मेयो सँडविच आणि हे चीज पायनॅपल थोडंसं वेगळा फ्लेवर वाटतोय, तो एक आपण ऑर्डर करूया. त्याच्यानंतर टोस्टमध्ये आपण बनाना क्रश टोस्ट, हे काहीतरी वेगळं वाटतंय, ते आपण बघूया. त्याच्यानंतर बाईटमध्ये आपण तंदुरी बाईट घेऊया. तंदुरी बाईटमध्ये मला पनीर मिळेल. तंदुरी बाईटमध्ये मी पनीर घेते आणि एक व्हेज सलाड. तर एवढं आपण ऑर्डर करतोय. तर आता माझी सगळी ऑर्डर आलेली आहे. भरपूर पदार्थ इथे दिसत आहेत. सगळ्याचा एक एक बाईट आपण खाणार आहोत इथे. इथे मला जे सर्व केलेलं आहे त्याच्यासोबत एक ग्रीन चटणी, एक लाल चटणी आणि केचप हे सुद्धा दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये माझे सगळे प्रोडक्ट्स आलेले आहेत, प्लस एक प्रोडक्ट जास्त आहे आणि तो म्हणजे स्पिनच कॉर्न सँडविच. यांनी खूप आग्रह करून मला हा दिलेला आहे, कारण जनरली आपण बघतो स्पिनच कॉर्न सँडविच आपण सगळीकडे खातो, जे चांगले आउटलेट्स आहेत तिथे सगळीकडे मिळतं. पण यांच्या स्पिनच कॉर्न सँडविचची स्पेशालिटी जरा वेगळी आहे आणि ती टेस्ट करण्याचा त्यांनी आग्रह मला केला. तर आपण सुरुवात त्याच्यापासूनच करूया, बघूया हे कसं लागतंय. जे फ्रेशनेस आपल्याला जाणवतो तो जास्त आहे. त्याच्यानंतर आपण हे एक ट्राय करूया. याच्यामध्ये कच्चं जे केळं आहे ते बॉईल करून घातलेलं आहे आणि बटाटासारखंच ते लागतंय. त्यामुळे बटाटा जे टाळतात आणि जे क्रेव करतात बटाट्यासाठी, त्यांनी हे नक्कीच खावं. पुढचं आपण बघूया. हे खाताना ना आपण जेव्हा बाईट करतो, भाज्या खूप फाईनली चॉप्ड असल्या तरी पण ते खाताना असा आवाज येतो. याचाच अर्थ या भाज्या फ्रेश आहेत. त्यामुळे तुम्ही कधी सँडविच जिथे खाल तिथे ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा की भाज्या फ्रेश आहेत की नाही आणि त्या ओळखायच्या कशा. दुसरी गोष्ट, जे मेयोनीज वापरले ते एगलेस आहे, कारण हे पूर्ण जे आउटलेट आहे ते व्हेज आउटलेट आहे. कुठेही पूर्ण एगलेस इथे गोष्टी मिळतात, त्यामुळे ती एक स्पेशालिटी आहे. आपण हे बघूया. पायनॅपल चीज, हे खूप मोठं आहे ॲक्च्युली. जॅम ब्रेड खाल्ल्यासारखं वाटतं. बरेचदा असं होतं ना की पायनॅपल खाताना ते खूप पाणी सुटतं त्याचं आणि अनेक गोष्टी होतात, पण हे सँडविच खाताना मला असं कुठेही हात माझे लडबडलेले नाही आहेत. त्यामुळे ही एक चांगली गोष्ट आहे. दुसरी चांगली गोष्ट आहे की हे खूप गोड पण नाही आहे, त्यामुळे ते शुगर कोटेड नाही आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की आपण जेव्हा सँडविच खायला येतो तेव्हा आपण जी मोठी लोकं असतो ते थोडंसं स्पायसी खाण्याकडे झुकतो, पण लहान मुलं तुमच्यासोबत असतील तर हा एक ऑप्शन चांगला आहे.
तंदूर. ह्याचा आकारावरनंच तुम्ही बघू शकता की हे भरपूर मोठं आहे आणि ह्याच्यामध्ये मी पनीर मागवलं आहे, त्यामुळे तंदुरी बाईट हे आहे आणि हे अख्खं मील रिप्लेसमेंट तुमचं असू शकतं, कारण आकाराने मोठं आहे प्लस हेल्दी आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी जेव्हा आपल्याला भूक लागते आणि हेल्दी आपण खाण्याचं सगळे बघत असतो, तेव्हा हा एक चांगला ऑप्शन आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही ब्राऊन ब्रेड मागवू शकता, त्यामुळे ते आणखी हेल्दी होऊ शकतं. यांचे सगळे सँडविचेस जे आहेत ते यांच्याच चटण्या आणि यांचेच मसाले वापरून केलेले असतात. त्यामुळे दुसरी गोष्ट याच्यातली अजून चांगली आहे की तुम्ही हे सगळं हेल्दी ट्राय करत असताना चटण्यांमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज होत नाही. आणि आता सॅलड आपण बघणार आहोत. बघतानाच ते खूप कलरफुल वाटतंय, त्यामुळे तोंडाला पाणी सुटलंय. ह्याच्यामध्ये कॉर्न आहे, पेपर्स आहेत, त्यानंतर काकडी आहे, कांदा आहे, टोमॅटो दिसतंय, लेट्यूज आहे आणि चाट मसाला आहे. हे सुद्धा एक मील रिप्लेसमेंट नक्कीच होऊ शकतं, कारण आपण याची जर क्वांटिटी बघितली तर हे पूर्ण प्लेट भरून आहे. त्यामुळे तुम्हाला खूप भूक लागली आहे, तुम्ही कुठे बाहेर आहात आणि बाहेर असूनसुद्धा तुम्हाला काहीतरी अनहेल्दी खायचं नाही आहे, काहीतरी तुमच्या डाएटला कॉम्प्रोमाइज करायचं नाही आहे, कारण बाहेर वडापाव आणि सँडविचवर आपल्याला ताव नसतो मारायचा. तर अशा वेळी हे जस्ट तुम्ही पॅक केलात आणि कुठेही घेऊन गेलात तरीसुद्धा हे एक चांगलं ऑप्शन असू शकतं. जर तुम्हाला इथे ओके, यांचा आग्रह संपत नाही आहे. आणि आणखी एक सँडविच माझ्याकडे आलं आहे, पण हे चॉकलेट वॉलनट सँडविच आहे. आता चॉकलेट वॉलनट ब्राउनी आपण खातो, सँडविच मी पहिल्यांदा खाते आहे. एक गोष्ट आपण नक्की बघू शकतो की आपल्याला प्रत्येकाला असं खूप गोड खाणं हल्ली आवडत नाही, पण चॉकलेट आपण टाळू शकत नाही. कितीही पोट भरलेलं असलं तरी पोटात चॉकलेटसाठी नक्कीच जागा असते आणि ती उणीव हे सँडविच नक्कीच भरून काढू शकता. मजा आली मला तरी. तुम्हालाही जर खायचं असेल तर यांचे बरेचसे आउटलेट्स आहेत, तुम्ही नेटवर सर्च करू शकता आणि एकदा तरी इथे नक्कीच येऊ शकता. कॅमेरामॅन श्रीकांत अर्पिता विद्वंस, ABP माझा, मुंबई. याबरोबरच या सँडविच स्पेशल एपिसोडमध्ये आपण इथेच थांबतोय. ज्या वेगवेगळ्या रेसिपीज आपण पाहिल्या त्या नक्की ट्राय करा. तुमच्या मुलांना, तुमच्या घरच्यांना भरपूर सँडविच खाऊ घाला. आज आपण इथेच थांबूया. बाय बाय.